गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शासनाने गेल्या 18 महिन्यांपूर्वी GR काढला होता की राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समावेश करण्यात येणार आहे। असा GR 14 मार्च 2024 रोजी काढला गेला, तरी GR हा कागदावरच आहे, सत्यात काहीच झाले नाही। GR ची अंमलबजावणी व्हावी, त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी गेले 14 दिवसांपासून म्हणजेच 19 ऑगस्ट पासून कळवण उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटवर बेमुदत संपावर आहेत। तरी शासनाने कुठेही दखल घेतली गेली नाही, असे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले। संपावर गेल्यामुळे आरोग्य संस्थेअंतर्गत JSSK, DEIC, RBSK, SNCU, NBSU, ब्लड बँक, डायलिसिस विभाग, लसीकरण सत्र, विविध अहवाल ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात सर्व प्रकारचे कामे बंद करण्यात आले आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले। यावेळी संपावर असलेले कर्मचारी अर्चना पवार, सविता नंदन, तनुजा बोरसे, सरला हिरे, स्नेहल जाचक, अश्विनी रौंदळ, कविता वाघ, सुनंदा गावित, सविता गावित, उषा गावित, कविता भोई, उर्मिला कोकणी, डॉक्टर पूनम भोई, मोनिका अहिरे, डॉक्टर मनोज सूर्यवंशी, डॉक्टर हेमंत पाटील, डॉक्टर अमोल चौरे, डॉक्टर दीप्ती खांडवी, वर्षा सावळे, निकिता वानखेडे, प्रियंका सोनवणे, अश्विनी पिचारे, सविता पालवी, भाग्यश्री गायकवाड, कल्याणी अहिरे, मनीषा रुपणार, गायत्री कुवर, कावेरी लेकुरवाळे, सविता गायकवाड, मनोहर बागुल, कांतीलाल पवार, गुलाब पवार, अनिल चव्हाण इत्यादी कर्मचारी उपस्थित होते। 18, 17, 15 अशा वर्षापासून सर्व मुली कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत आहेत। आमची सरकारकडे मागणी अशी की जर तुम्ही आम्हाला 14 मार्च 2024ला त्यांनी GR काढला, की GR मध्ये असं सांगितले की तुमची मागणी पूर्ण करण्यात येईल। GR तसा काढलेला आहे, पण आज 18 महिने झाले तरीही त्या GRचं कोणीही काही बघितलेलं नाहीये। तर सरकारकडे आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या मागण्या कमीत कमी आमच्या 18 मागण्या आहेत, 18 पैकी तुम्हाला जेवढ्या मागण्या पूर्ण करता येतील तेवढ्या आमच्या मागण्या पूर्ण राहिल्या पाहिजे, समायोजन झालं पाहिजे। कोविड काळात कॉन्ट्रॅक्ट बेसच्याच लोकांनी कामं केली आहेत, अक्षरशः खर्च गमावले, तरीही त्यांनी एकाजुटीने कामं केली कॉन्ट्रॅक्ट बेसच्या लोकांनी, तरीही जीवाची पर्वा न करताही तरी देखील त्यांना कुठलाच न्याय भेटत नाही। सरकारला कुठल्याच प्रकारची जाग आली नाही, येतही नाही। आज आम्हाला निवेदन देऊन जवळपास आमचा 13वा दिवस आहे संपाचा। आम्ही 13 दिवसापासून इथे संप करतोय, तरी सरकारने अजूनपर्यंत आमची कुठलीही मागणी पूर्ण केलेली नाही। सरकारला आमचं एवढंच सांगणं आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही। मी उपजिल्हा रुग्णालय कळवण मधून बोलते, आरोग्य कर्मचारी NHM। आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात मनावर घ्यावं आणि लवकरात लवकर त्या पूर्ण कराव्या। आमच्या मागण्या अशा आहे की समायोजन आमचं झालंच पाहिजे, PF हा लागू झाला पाहिजे व आम्ही म्हणजे एवढे तळागाळाचे कर्मचारी काम करतो मनापासून एकजुटीने, तसं सरकारने ते एकजुटीने तो निर्णय घेऊन आम्हाला काहीतरी त्याचं फळ द्यावं। जसं आश्वासन दिलं ते कागदावर, ते आश्वासन कागदावर नकोय, आम्हाला ते प्रत्यक्षात मिळालं पाहिजे, याचीच आम्ही त्यांच्याकडे एवढी मागणी करतोय। त्याच्यासाठीच आम्ही इथे बसलेलो आहे। ती मागणी आजही पूर्ण झाली तर आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी तत्परच आहोत, राहणारच आम्ही, एवढंच बोलतो। एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, कळवण। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।